नमस्कार मित्रांनो. तुमची गाय आता नुकतीच वेलेली आहे आणि वेल्यानंतर त्या गायीच्या कासेवरती सूज एवढी भयानक प्रमाणात आली आहे की त्या गायीला बसता येत नाही, उठता येत नाही. ती सूज गायीच्या बेमटापर्यंत गेली आहे. त्यामुळं गायीला बसताना, उठताना भरपूर प्रमाणात पेन आहे मित्रांनो. आणि त्यामुळं गायीला बसताना किंवा उठताना त्या सुजेमुळं गायीच्या सडाला जखम होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. अशा वेळेस त्या गायीला कोणतं औषध दिलं पाहिजे जेणेकरून त्या गायीची सूज ही लगेच कव्हर होईल किंवा लगेच रिकव्हर होईल आणि गाय पूर्ववत होईल. नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो, गायीच्या काशेवरती विल्यानंतर जी सूज येते त्याला इमोडिकल सुलिंग असं म्हटलं जातं मित्रांनो, किंवा त्याला अल्फा असंही म्हटलं जातं. ज्या ठिकाणी आपल्या मराठी शुद्ध भाषेत ज्या ठिकाणी बोट दाबल्यानंतर बोट दबलं जातं अशा सुजेला अल्फा असं म्हटलं जातं. त्या गायीच्या काशेवरती किंवा विल्यानंतर जी सूज येते त्या सुजेला औषध म्हणून एक डीव्हीबी कंपनीचं अल्फा केअर म्हणून एक औषध आहे, ऍडव्हान्स अल्फा केअर म्हणून. हे औषध मित्रांनो त्या गायीला सकाळी 50 मिली आणि संध्याकाळी 50 मिली, दिवसाला 100 मिलीचा डोस द्या. त्या 2 दिवसात त्या गायीची सूज ही पूर्ण कमी होते मित्रांनो. आणि ती सूज कमी झाल्यामुळं गायीला मस्टाडीस किंवा दगडी होण्याची शक्यता नसते. कारण जास्त दिवस जर गायीच्या कासेवरती सूज राहिली तर त्या गायीचा सोमॅटिक सेल काउंट हा वाढण्याची शक्यता असते. सोमॅटिक सेल काउंट वाढल्यानंतर गायीला मस्टाडीस किंवा दगडीसारखा आजार होतो मित्रांनो. त्यामुळं गायीला विल्यानंतर काशीवर जर सूज आली तर त्या गायीला डीव्हीबी कंपनीचं ऍडव्हान्स अल्फा केअर म्हणून औषध आहे मित्रांनो, 50-50 ml नक्की द्या. हे औषध फक्त काशीच्या सुजवरती चालत नाही, तर गाय आजारी पडल्यानंतर गायीच्या घशाखाली किंवा लंपीमध्ये गायीच्या पायावरची जी इमोडिकल सुलिंग, जे बोट दबल्यानंतर दबलं जातं, अशा सर्व प्रकारच्या सुजेला मित्रांनो हे औषध चालतं. जर तुम्ही कोणी दूध उत्पादक मित्रांनो हे औषध वापरलं असेल तुम्हाला कसा रिझल्ट आला हे कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका मित्रांनो. किंवा वापरलं नसेल तर वापरून नक्की पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा मित्रांनो, ह्याचा रिझल्ट तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला कसा आलाय. धन्यवाद मित्रांनो.